नमस्कार मैत्रिणींनो. तर आपण हे पाहू शकता, आपल्याला आता 5 ते 6 तास भिजत घालायचं आहे पाण्यामध्ये. तर मी आता भिजत घातलेले आहे आणि मग नंतर मिक्सर करायची. हे पाहू शकता मैत्रिणींनो, आपला चांगल्यापैकी आता सांबर झालेला आहे तयार. तर तुम्ही पाहू शकता, हे छान असं सुंदर असं सांबर तयार झालेलं आहे. आता आपण बनवणार आहोत मस्तपैकी उडीद वडा. तर हा उडीद वडा कशा प्रकारे बनवणार आहे, आपण आता तेल गरम करायला ठेवूया. तर पाहू शकता तुम्ही, हे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तर आपलं बेटर छान असं बेटर झालेलं आहे आणि मी त्याच्यामध्ये म्हणजे हिरवी मिरची, लसूण अद्रकची पेस्ट आणि कोथिंबीर घातलेली आहे आणि जिरे आणि हे ओवा. तर एवढं मी घातलेलं आहे. थोडंसं आता खाता सोडा आणि मीठ घालणार आहे. तर तुम्ही पाहू शकता, एकच मिनिट शकता. आता तेल छानपैकी गरम झालेलं आहे आपलं. आता आपला उडीद वडा आपण घालू शकतो. हे पाहू शकता किती सुंदर आपलं झालेलं आहे. खूप फुगताय, छोटे छोटे केले तरी खूप फुगायला लागले. छान असे मस्त व्हायला लागलेत. हे पाहू शकता, कलरही मस्त झालेला आहे. हे पाहू शकता, किती सुंदर आपला असा हा झालेला आहे. हा आहे वडा. तर पाहू शकता तुम्ही, छान असा झालेला आहे. हे पहा, खूप सुंदर झालेला आहे. आपण अशाच प्रकारे सर्व वडे करून घेणार आहोत आणि मस्त गरम गरम सांबर बरोबर खाऊ शकता आणि खोबऱ्याची चटणीही त्याच्या बरोबर छान लागते. तर तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही खाऊ शकता, पण शक्यतो सांबर बरोबरच भारी लागतो. आणि जर ज्यांना जास्त तिखट पाहिजे असेल तर तुम्ही खोबऱ्याची किंवा याची चटणीही करू शकता. दही बी घालून अशी मस्त त्याला वरून जिऱ्याची फोडणी देऊन, ती पण खूप सुंदर लागते. तर तुम्ही हे नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा, खूप छान लागतात हा. आणि शिवाय आपण बाहेर खाण्यापेक्षा घरच्या घरी असा आणि छान होणारा हा असा आणि सोप्यात सोपी रेसिपी आहे, काही अवघड नाहीये. तर तुम्ही नक्की करून बघा.
तर अशा प्रकारे आपण आपले सगळे वडे करून घेणार आहोत. मस्त असा कलरही सुंदर आलेला आहे त्याला, तुम्ही पाहू शकता. हे पहा, झालेला आहे आपला हा वडा, उडीद वडा. ही उडीद वड्याची रेसिपी आहे आणि तुम्हाला कशी वाटली ही मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि तुम्हीही ट्राय करून बघा. खूप सुंदर आणि कमीत कमी वेळेमध्ये होते आणि सारखं बाहेरचं खाण्यापेक्षा घरी केलेलं खूपही कधीही खूप चांगलं आहे. गाळणीला पाणी लावल्यामुळं आवाज होतोय, कारण गरम तेलामध्ये पाणी चाललं ना. आणि वाटीला कापड बांधून त्या कापडावर जरी टाकले तरी येतात, छान होतात वडे. तुम्हाला जसे सोपे वाटतील तसे तुम्ही करू शकता. थोडासा आकार व्यवस्थित येत नाही, कारण ते चाळणीवर करते ना, त्यासाठी परफेक्ट असा येत नाही, थोडे कमी जास्त होतात. पाहू शकता, ही आपली उडीद वड्यांची रेसिपी आहे.